जेवढे म्हणून माणसं जन्माला आलेली आहेत, भगवंतानी हे विश्व बनवत असताना काही अशी टार्गेट दिलेले असतात, विशिष्ट माणसाला टार्गेट दिलेले असतात आणि जे ध्येय दिलेलं असतं, टार्गेट दिलेलं असतं, त्याचा एक टप्पा ठेवलेला असतो भगवंताने. व्यापाराचा असेल, संसाराचा असेल, परमार्थाचा असेल, जे काही जगामध्ये असतील त्या सगळ्यांचा एक असं टप्पा ठेवलेला आहे. आणि मग जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा त्या रस्त्यावर यायचं का त्या रस्त्याच्या विरोधात त्याच्याकरता चालायचं हे तुमच्या हातामध्ये. समजा पूर्वेकडे सुख ठेवलेलं आहे आणि अचानक तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कन्फ्युजिंग तयार झाली आणि तुम्हाला असं वाटलं की जे पूर्वेकडे ठेवलेले आहे तेच पश्चिमेकडे आहेत. आवाज येतोय ना सगळ्याला? तेच पश्चिमेकडे आहेत. मग पूर्वेकडे असलेलं जे ध्येय आहे ते सोडलं जातं आणि पश्चिमच्या दिशेने प्रवास सुरू होतो. शोध त्याचाच आहे जे पूर्वेकडे आहेत, दिशा बदललेली आहेत आणि त्याच्या शोधामध्ये माणूस जातो त्याच्यामध्ये. आणि मग खूप प्रवास झाल्यानंतर एखादा साधू भेटतो. तुमच्या गावाला यायचे ब्रह्मनाथ येळमला आणि पाथर्डीच्या दिशेने निघाला. पाथर्डीला गेल्यानंतर माणूस भेटला त्याला, कुठं निघाला? त्यामुळे ब्रह्मनाथ येळमला. म्हणजे इकडं नगर आहे, इकडे ब्रह्मनाथ येळम आयुष्यात कधी लागणार नाही. तो म्हणतो चुकला का? म्हणे हो, परत येत होतो. मराठी कळाली का तुम्हाला? थोडा आवाज व्यवस्थित ठेव रे बाबा. तो परत जो आला ना, गेला पण आणि परत आला पण, शून्य उपयोग झाला त्याचा. उकंड्या फाट्यावरून पाथर्डीला गेला आणि परत आला. जायला एक त्रास झाला आणि पुन्हा यायला एक त्रास झाला. जागा बदलली का? मग त्याला मध्येच टेन्शन येतं की इतकं कष्ट केलं मी, इतकं त्रास घेतला, 30 किलोमीटर गेलो, 30 किलोमीटर परत आलो, झिरो. चुकीच्या जागेवरून प्रवास झाला आणि परत येण्याकरता आला. त्याच्यानंतर जर तुम्ही पाऊल टाकलं योग्य दिशेने त्याला प्रवास म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि हा जर प्रवास, माझी भाषा आहे का बरं का, हा जर प्रवास ध्येयाच्या दृष्टीने करायचा असेल त्याच्यासाठी अभंग आहेत. ज्याला परीक्षेत पास व्हायचं असेल त्याला अभ्यास करावा लागतो. नापास होण्याकरता काय करावं लागतं? बोला ना. नापास झालेल्यांना विचारतोय असं नाही बरं का. काय करावं लागेल त्याला? घर स्वच्छ करण्यासाठी झाडू आहे, घाण करण्यासाठी निसर्ग आहे. त्याला काहीच करावं लागत नाहीत महाराज. म्हणून ज्यांना जीवनामध्ये चुकीचं वागायचं आहे त्याच्यासाठी परमार्थ नाहीच. हा पहिला टप्पा समजून घ्या. वाईटच वागायचं आहे त्याला जीवनामध्ये, त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाहीच. मग तो प्रतिबंधक होऊ शकतो. एखादा चांगला माणूस आहे, पैसे कमवणारा आहे, त्याला तो आडवा येऊ शकतो ज्याला वाईट वागायचं. हे टप्पे आहेत मनामध्ये. पैसा भरपूर आला, फोन येतो, खंडणी द्या, प्रोटेक्शन मनी द्या. नवीन शब्द आला आता मुंबईला. म्हणून आता कमवलेले पैसे पण झाकण्याची व्यवस्था करावी लागते. एकाची नजर असते अशातला भाग नाही. मुलं जरा घेऊन जा, मुलं जरा थांबवा जरा. विठ्ठल म्हणून आडवं येणं, आडवं होणं, आडव्या पद्धतीने वागणं हा माझ्या दृष्टीने फार लहान विषय आहे. ज्याला मोठं व्हायचं आहे त्याला कष्ट आहे. मी राजकारणी लोकांना फार मानतो बरं का. महिना महिना ते घर सोडून वैराग्य वृत्तीने बाहेर असतात. तुम्ही प्रवास करून बघा बरं. मी राजकारणी हा भाग आत्ताचा सोडून दे, यांना तरी निदान लक्झरी गाड्या आहेत, विमान आहेत. शिवाजी महाराजांच्या टायमाचा प्रवास आठवा. आग्रा कुठे आहेत? काही काही भाग्यवान माणसं असतील ज्यांनी अजून ब्रह्मनाथ येळम सोडलंच नसेल. त्यांचं शेवटचं ठिकाण 2 तालुके,
बाजार असेल तर पाथर्डी नाही तर शिरूर. नाही मग एखाद दिवशी जर एखादा चांगला माणूस निघाला तर आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्याचं दर्शन होईल, बीड जिल्हा. आणि तुम्ही तर आज कमाल केली, मला नगरमधून वाजवत गाजवत बीडमध्ये आणलंय. म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणलंय, किती मोठे ते पण रथामध्ये. विठ्ठला हा एक मनुष्य आहे जो फक्त तालुक्यातून कधीतरी जिल्ह्यात जातो. आणि एक छत्रपती आहेत, राज्य ओलांडून सुखरूप आग्र्यामध्ये जातात आणि तिथं या भारताचा जो राजा आहे त्याच्या तुरुंगात ते असतात. मराठी समजून घ्या. कोणी अडकवलंय तुम्हाला ते जरा मुली गप करा रे. एक माझं काही तयार नाही बरं का मटेरियल, आत्ताच सांगतोय. विठाला यालाच आम्ही प्रतिबंध म्हणतो, दुर्बुद्धी ते म्हणा. चांगलं ऐकायला जात असताना प्रतिबंधक आणत जाऊ नका. आपल्याला त्रास होतो असं नाही, दुसऱ्याला पण आपण त्रास देतो. एका माणसाने गावाला त्रास दिला तर ते अजून जास्त वाईट असतं. इथून म्हणजे समुद्राच्या टोकाला रायगड आहे आणि तिथून उत्तर प्रदेशामध्ये जो त्या काळातला विधर्मी बादशाह आहे, हिंदू बादशाह नाही आहेत की निदान त्याला दया येईल माया येईल असं काही प्रकरण नाही आहे. ते विधर्मी बादशाह आहे. त्याच्या तुरुंगातून पुन्हा सुटणं आणि रायगडपर्यंत हाताशी न येणं याला त्रास होतो. ही बुद्धिमत्ता आहे, हे विशेषता आहे. म्हणजे मोठं व्हायचं असेल तर त्रास आहेत, काहीच करायचं नसेल ना अजिबात त्रास नाहीत, अजिबात त्रास नाहीत. आमच्या गडावर एक दोन विद्यार्थी आहेत, त्यांनी मला अगोदरच सांगून ठेवले, महाराज काम सांगा, अभ्यास सांगू नका. अगदी त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट आहे, आपल्याला मोठं व्हायचं नाही, मोक्ष सुखा हणू लाथा. विठाला काय तुकोबाराच्या प्रमाणाचा असा सुद्धा वापर होतो. मोक्ष सुखा ते नंतर मिळण्यापेक्षा आता मिळतंय ना. फार मोठं सूत्र आहे, वरमध्य कपोता हा श्वमयुरात. उद्या मोर मिळेल या आशेने कबूतर का सोडायचं, हे सुद्धा सुख आहे आमचं. काहीच करायचं नाही, आनंदाने राहायचं. विशेषही आहे, तुम्हाला अजून कळणार नाही हे रहस्य. मग त्यांना म्हटलं बघ ते मोठं नाहीच व्हायचं आम्हाला, तुझ्या चरणाची सेवा. दोन विद्यार्थी अजिबात अभ्यास हा विषयच नाही त्यांचा. मग त्यांना म्हटलं कीर्तन का काय घेणे, ऊन काय दिवा लागलाय. मराठी नाही कळली अजून. तो काय म्हणतोय, झालेल्याचा काय दिवा लागलाय, हा अंधार शोधतोय. कळालं तुम्हाला, हा काय शोधतोय, अंधार शोधतोय. याचं कधी ऐकू नका. शिकून काय दिवा लागला, हा अंधार चुका शोधणारा माणूस आहे. अशी दुर्बुद्धी आणि असे मित्र जीवनात नसावेत. कायम खच्ची करतात. आणि इतिहासापासून आतापर्यंत हीच लोक आहेत. आपल्याला आपण सज्जन असतो, आपल्यामध्ये पाप भावना नसते, एक चमचा येतो आणि आपलं डोकं खराब करून जातो. आणि तो जवळचा असतो बरं का, झटका जवळून लागतो. मला सांगा, राम राजा होणार आहे, चांगली बातमी. कैकेयी आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढून मंथराला देते. मराठी समजून घ्या, माळ काढून देते, चांगली बातमी दिली म्हणून. मग बातमी देताना सुद्धा लक्षात ठेवा, मिळलं तर तुम्ही सांगत जाऊ नका, काय आपल्याला माहीत नाही भाऊ. नाही तर काय लोकांना उत्साह, पहिलं सांगतील वाईट बातमी. जर एखाद्या नोकरीला लागली असेल, पैसे दिले असतील, वाईट पहिलं सांगणार. आपण सांगले पहिला ॲक्सिडेंट झाला, मी सांगितलं ते, मी पाहिलं की बातमी. मोत्याची माळ काढून दिली, सहन झाली नाहीत, पुरस्कार सहन झाला नाही. आणि दुर्बुद्धी तिच्या मनात उत्पन्न केली मंथरेनं. राजघराण्यातली स्त्री आहे, दशरथाची पत्नी आहे, सम्राटाची पत्नी आहे. राम जिच्या मांडीवर खेळलेला आहे,
ती सुद्धा वाट चुकते, इतकी बेकार दुर्बुद्धी आहे. पुढं आहे का? ती चुकली याचं वाईट नाहीये, काही चुकली याचं वाईट नाहीत. राज्य उद्ध्वस्त केलं करत्या माणसाने. बस जागी. विठ्ठल एक निर्णय जर करत्या माणसाचा चुकला, करत्या माणसाचा एक निर्णय चुकला ना, घर उद्ध्वस्त होतं. शासन कर्त्याचा एक GR चुकला, राष्ट्र खराब होतं. आणि राष्ट्र ज्याच्या हातात आहेत त्याचा एक निर्णय चुकला, जीवन उद्ध्वस्त होतं. एक निर्णय, एक एवढी मोठी दुर्बुद्धी बरं का. एक क्षण असतो तो, एक क्षण, फार काळ नसतो तो चुकण्याचा. एक क्षण निर्णय चुकतो. वाईटाचं जर जाऊ द्या हो, रावण फिवून चुकला असेल. नाव धर्मराज, नाव काय? भगवंतानी देखील त्याच्यावर विश्वास ठेवावा. शत्रूने सुद्धा धर्मराजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, इतकी तपश्चर्या कमवलेला. जुगार खेळायला आहे दुर्बुद्धी. ते वारकऱ्याने जुगार खेळावा? बोला ना. काय ते जेवढं पाप लागेल ते माझ्या माथी असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही लोकांना असं वाटतं की धर्मराजाला बाबा बोलले. महाभारत घडवलं, याच्यापेक्षा काय वाईट आहे? इतकं वाईट आहे. एक निर्णय चुकला धर्मराजाचा. महाभारताच्या शेवटी 20 माणसं म्हातारे शिल्लक होते अख्ख्या भारतामध्ये. एवढा निर्णय चुकला. एक मोह आवडता आला नाही. मला सांगा, जुगार खेळायला ठीक आहे, थोडेफार गेले फेले. एका राजघराण्यातली पत्नी जी आपली द्रौपदी, आणि त्या पत्नीला डावावर लावावं आणि त्याचं नाव धर्मराज असावं. पहिल्या चरणात सांग. दुर्बुद्धी ते मना दुर्बुद्धी ते मना हजार माणसं, करोडो माणसं या जगामध्ये असे जे देवाला मानत नाहीत, फक्त पैशाला आणि सत्याला मानतात. अजिबात टेन्शन घेऊ नका की आपणच शहाणे आहोत म्हणून. नवीन मुलं शाळेत जातात आणि त्यांना असं शिकवलं जातं देव नाही, अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे. ते होतं, फरक पडतो. आमच्याबरोबर एक विद्यार्थी होता, अतिशय धार्मिक, नाकापासून गंध लावत होता आणि व्यवस्थित. त्याचे 2 टिंबे, एक लाल एक काळं, इतकं सुंदर, शेंडी वगैरे असं व्यवस्थित. ते विचारसागर शिकलं आणि त्याला ज्ञान झालं जगात सगळंच ब्रह्म आहेत. त्यांनी ते सगळं उचलून ठेवून दिलं. मग मी एक दिवशी बघितलं, त्यांनी माझ्यासारखी कटिंग केलेली, शेंडी नसलेला, पुन्हा असं सगळं स्टाईलमध्ये वागायला सुरुवात केली. मी म्हटलं तुझ्यात कसं काय बदल झाला? सर्वम खलु इदं ब्रह्म. जर जगत व्यापक आहे, व्यापक शक्ती आहेत, तिथं पूजा कशाला करायची? मराठी कळली का? या मुद्द्यावर मुस्लिम धर्म आहे. हा जो मुद्दा आहे ना, जो महाराज बोलतो, तो एवढा लहान मुद्दा समजू नका. एक धर्म जन्माला आला, मूर्ती पूजा करत नाही. काय करायचे? अल्लाह निर्गुण आहेत, 7 आसमान के बाद में रहता है. इथं काय पूजा करायची? मग इथं मारामारीच, युद्ध, अशांतता, ही शिकवण आहे. माझा मुद्दा आहे का? ज्ञान फार चांगली गोष्ट आहेत, हे कधीही माणसाने डोक्यात घेऊ नका.
प्रेम ज्याच्याकडे आहे ना त्याला माऊलीने ज्ञानोबाईंनी गीता सांगितली, कृष्णाने गीता सांगितली.